सावकाराच्या छळाला कंटाळून शेतकऱ्यानं कंबोडियात जाऊन विकली किडनी। 1 लाखांचं कर्ज 74 लाखांवर। नागभीडमधील शेतकऱ्यांची हृदयद्रावक कहाणी। चंद्रपुरात खळबळजनक प्रकार उघड। कर्जफेडीसाठी परदेशात अवयव विकण्याची वेळ। सावकाराच्या दबावामुळे शेतकऱ्याची किडनी विक्री। 6 जणांवर गुन्हा दाखल। सरकार उत्पन्न दुप्पट म्हणतं, प्रत्यक्षात शेतकरी किडनी विकतो। सावकारी व्यवस्थेचं भयावह वास्तव। नागपुरातील औपचारिक हिवाळी अधिवेशन आटोपून अवघे 2 दिवस झाले असताना आणि विरोधी पक्षाचा विदर्भाला आणि शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही या ओरड्यानंतर शेतकऱ्यांची खरी आणि भयावह दैनावस्था प्रकट करणारी धक्कादायक घटना चंद्रपुरातून समोर आली आहे। या घटनेनं जिथं संपूर्ण राज्यासकट देशालाही लाजवलंय, तिथं महाराष्ट्र सरकारचं सपशेल अपयश पुढे आलंय। सावकारानं पैशासाठी शेतकऱ्याला कंबोडियात जाऊन किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात ही घटना उघडकीस आली। रोशन सदाशिव कुळे या तरुण शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सावकार मनीष पुरुषोत्तम भाटबांधे राहणार पटेल नगर ब्रह्मपुरी यांच्यासह 6 जणांवर सावकारी आणि खंडणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला। काही वर्षापूर्वी रोशन कुडेनं दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी मनीष पुरुषोत्तम भाटबांधे आणि इतरांकडून व्याजानं 1 लाख रुपये उसने घेतले होते, पण दुर्दैवानं त्याची जनावरं मेल्यानं तो कर्ज फेडू शकला नाही। 1 लाख रुपये कर्जाऊ रकमेवरील व्याजामुळे कर्ज वाढत जाऊन सुमारे 74 लाखांवर पोहोचलं। त्यामुळे सावकारानं पैशांसाठी तगादा लावला। त्यामुळे रोशननं कंबोडिया देशात जाऊन 8 लाखात किडनी विकली आणि सावकाराच्या खात्यावर पैसे जमा केले। किडनी विकून आलेले 8 लाख रुपये रोशननं सावकाराला दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरू राहिला। त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्याचे रोशननं म्हटलंय। सावकारामुळेच माझ्यावर ही भयंकर वेळ आली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तसेच सावकाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी त्यानं केली आहे। एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा घोषणा करते, तर दुसरीकडे शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। ग्रामीण भागातील शेतकऱ्याची परिस्थिती किती वाईट आहे हे यातून स्पष्ट होते। थोडी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीम मध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात। यांच्याकडे कोरी स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी। त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत। सोना पण विकलाय, सोना रिश्तेदाराकडून वस्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी। लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला की किती पैसे दिले। त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला वर्कशॉपमध्ये भेटून ठेवलं। या घटनेनंतर राज्यभरातून विरोधक, शेतकरी वर्ग आणि तमाम जनता सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करते। आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर भाष्य केलंय। विरोधक वारंवार शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर सरकारवर आक्रमक असताना या घटनेनं आता सरकार शेतकऱ्यांचं नाहीच ही भावना जनमानसात भिनली आहे। राज्याला मान खाली घालवणारी ही घटना असल्याचं जनमानसात बोललं जाते। त्या पोराला परदेशात जावं लागलं। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिकडे। तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे ब्रह्मपुरीचा, आणि त्याची चौकशी मी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन सर्वकडे चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, चंद्रपूर।